मिळाला तेजसला मात्र अजूनही स्वप्न आपल्याला पूर्ण करता आलं नाहीये. अजूनही स्वप्नातली बाईक तेजस कधी मिळवेल याची उत्सुकता ही साऱ्या मंडळीला साऱ्या पिरकोण वाशींना लाभलेली आहे. कारण एक गुणवान खेळाडू आहे. नेहमी सलामीला येऊन आक्रमक फलंदाजी करण्यामध्ये माहिर असणारा हा खेळाडू. प्रेक्षकांमध्ये पिरकोण संघाचे आमचे पाठराखी आपण पाहताय आमचे मंगेश एक काळ ज्यानं क्रिकेटमध्ये चांगला खेळाडू म्हणून त्यानंही गाजवलाय. आज एक पाठीराखा म्हणून चांगला सपोर्ट या टीमला असतोय. 4 धावांचं लक्ष आणि लक्ष्याचा पाठलाग करताना सिद्धार्थ आणि तेजस ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आली. हिरामन हा गोलंदाज असेल. 2 षटकांमध्ये जर 4 धावा डिफेंड झाल्या तर एक कीर्तिमान रेकॉर्ड होऊ शकते. आणि या मैदानावर 12 चेंडू 5 धावा काळुंद्रे अगेन्स्ट माऊळ संघाविरुद्ध डिफेंड झाल्या होत्या. तेजस पाटील हिरामन नाईक 12 चेंडू 4 धावांचं हे लक्ष. सिद्धार्थ मात्रे हा फलंदाज ज्यानं एक कार आपल्या जीवनामध्ये ज्यानं कमवली असा खेळाडू. हिरामनचा हा पहिला चेंडू असेल. 2 षटकांचा हा सामना असताना पहिला चेंडू हिरामनचा असेल. तेजस एक आक्रमक असा खेळाडू आहे. अनेक साऱ्या मॅचेसमध्ये सलामीला येताना आक्रमक पवित्र हा नेहमी घेत असतोय. पहिला चेंडू डिफेन्स पद्धतीने ढकलून दिलाय. एकेरी धावसंख्येनं आपलं खातं ओपन केलं तेजसनं. आता मात्र 3 धावांची गरज असेल. हेमंत कोळी सर आपण पाहताय पंचांच्या भूमिकेमध्ये आहेत. अतुलजी गावण दिघाटी आणि आमचे आत्मारामजी कोळी कोंबलबुजी अप्पा असे त्रिकूट येणारा पॅनल. पुढचा चेंडू हिरामनसाठी हा सिद्धार्थसाठी हा चेंडू होता. फटका यावेळी फसलाय आणि पहिली सफलता पोदी संघाला मिळेल. जशाच तसे उत्तर. इतका जेव्हा पत्तरशे या प्रकारचा हा चेंडू फेकला आणि फलंदाज पहिली सफलता पोदी संघाला. सिद्धार्थ बाद झालाय आणि मैदानच्या आतमध्ये नवीन फलंदाज झालाय आदेश मोकल. बायकर मॅन याच मैदानावर 2 बाईक ज्याने पटकावल्या तो हा खेळाडू आदेश. 3 धावांची आवश्यकता. अजूनही 10 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 10 चेंडू आणि 3 धावांची गरज. एक फलंदाज एका धावसंख्ये बाद झालाय बागेश्वर पिरकोण टीमचा. पुन्हा एकदा हाही चेंडू सुरेख. हार मानायला तयार नाही आहे पोदी संघ. तो जाणतो जसा खेळ तुम्ही केला ती क्षमता आमच्यामध्ये सुद्धा आहे. आम्ही ही 4 धावा काढण्यासाठी तुम्हाला शेवटच्या चेंडूपर्यंत वाट पाहावी लागेल हे दाखवताना दिसतो हिरामन नाईक जो आदिवासी समाजाकडनं बिलॉंग करतोय आणि चांगलं खेळ त्याचं आपण नेहमी पाहिलंय. नऊ चेंडू आणि 3 धावांची गरज. शफल झाला होता त्याच्यामध्ये त्याला सफलता नव्हती मात्र लेग बाईटची 1 धाव नक्की मिळाली पिरकोण संघाला. एका धाव संख्येनं संघ पोहोचतोय 2 या आकड्यावर. 4 धावांची आवश्यकता असताना हिरामनचंही कौतुक करावं लागेल. पहिले षटक फेकत असताना आतापर्यंत 4 चेंडू फेकले. 2 धावा त्याने खर्च केल्यात आणि 1 सफलता त्याने मिळवली. अजूनही 2 धावांची आवश्यकता. उर्वरित 8 चेंडूंचा खेळ बाकी या सामन्यामधील. सेन्सिबल क्रिकेट आणि मात्र ते विजयी फटका पाहायला मिळाला. चेंडू जाणार सी माराशा पार. आलाय दर्जेदार चौकार.